नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। तू असं काहीतरी केलंस जेणेकरून त्यांना संशय आला तर सगळाच गोंधळ होऊन जाईल। आणि त्याचे आणि शुभ्राचे संबंध जर का चांगले असतील ना तर ते डोळे इंदुमतीचे आहेत हे ओळखायला त्याला वेळ लागणार नाही। दादा मला तुला भेटायचंय, खूप खूप बोलायचंय मला तुझ्याशी। आता कोडी उलगडायला फारसा अवकाश राहिलेला नाही। आधी स्वप्नील, आधी अरे तू आहेस कुठे? मी आधी तू तू कधी आलास? म्हणजे तू कुठे आहेस आधी? प्लीज मला सांग काहीतरी। मी सांगतो तुला, पण आता नाही सांगू शकणार। आपण भेटून बोलूया, पण मी सांगतो तिथे भेट मला। एनी प्रॉब्लेम? स्वप्नील, माझ्या मागावर काही माणसं आहेत। आय थिंक आय नो देम। व्हॉट? हुआ ते? आधी हे सगळं मी तुला भेटल्यावर सांगतो। इथे फोनवर नको बोलायला आपण, ओके? आणि मला आणखीन एक गोष्ट तुझ्याशी डिस्कस करायची आहे। इट्स व्हेरी सिरियस। व्हॉट? इट्स अबाउट वॉर्डन अँड कंपनीज बिझनेस प्रपोजल। काय काय झालं त्याचं? आधी आपली ती सीडी सुलेखाच्या पुण्याच्या घरातून विक्रांतनी जप्त केली। विक्रांत? मग आता कुठे आहे ती सीडी? आधी ती सीडी वॉर्डन अँड कंपनीत सबमिट पण झाली आणि आपलं प्रपोजल अप्रूव्ह पण झालं। काय? स्वप्नील, हा विक्रांत भोसलेचा एक काहीतरी नवीन खेळ असणार। त्या माणसाला भेटल्यापासून मला तो माणूस सरळ वाटला नव्हता। एक काम कर, तू मला भेट, आपण भेटून बोलूया। मी सांगतो तिथे ये। ओके, मी पोचतो। ओके, बाय। बाबा बोलावलत मला? हां, बस जरा, तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। You have to take care of certain things. मी? तू असं नाही, म्हणजे तू, मी, वसुला, शुभ्रा सगळेच। शुभ्रा असेल तर जरा तिला बोलव। झोपली ती बाबा, आणि मी तर म्हणते की झोपू दे तिला। गेली अनेक रात्री तिने जागून काढल्यात। सकाळी सुद्धा मी उठवायला गेले पण तिच्या चेहऱ्यावरची निश्चिंतता पाहिली आणि असं वाटलं की झोपू दे, उठवू नये। ठीक आहे, आता मी काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक। आधी घरी परत आला होता हे फक्त आपल्याला माहिती आहे, फक्त शास्त्री कुटुंबाला। जगासाठी, पोलिसांसाठी तो अजूनही बेपत्ता आहे।
एक गोष्ट उघड आहे, ज्यांनी त्याला किडनॅप केलं होतं ते त्याला शोधायचा प्रयत्न करणार, नक्की करणार. आपण सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपापला मोबाईल फोन आपल्या स्वतःजवळ ठेवायचा आणि कधीही कुठेही काहीही संशयास्पद जर आढळलं तर घरी फोन करून कळवायचं. बाबा मी एक सुचवू? सांग ना. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण मी तर असं म्हणेन की आपल्याला ही जी सावधगिरी घ्यायची आहे ती एकट्याने घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन घ्यायला हवी. कारण आदिदादाच्या मागावर जी माणसं आहेत त्यांना तो कसंही करून हवाय आणि त्यासाठी ते कुठल्याही दराला जाऊ शकतील. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मी असं करतो, चंदूलाही सांगतो, त्यालाही सावधगिरी बाळगायला सांगतो. तो जेव्हा जेव्हा बाहेर असेल तेव्हा राधा, प्रथमेश त्यांना इथे आणून सोड असं पण सांगतो. मला तर वाटतं की तू स्वप्नीलला सुद्धा सांग, त्याला म्हणा तू काळजी घे आणि रोज किमान एक तरी फोन इथे करत जा. यावेळी आधीला मला शांतपणे आणि त्याच्या पद्धतीने काम करू द्यायचंय आणि माझी खात्री आहे तो सगळ्यांना शोधून काढेल. तो अभिमान, तो विक्रांत, सगळ्यांना, जे जे कोणी संबंधित आहे त्या सगळ्यांना खात्री आहे माझी. वॉर्डन कंपनीची सीडी सुलेखाकडे कशी गेली? मी गेलो होतो तिच्याकडे. पण सुलेखा तर बरेच दिवस झाले गायब आहे. मग तू कसं काय गेलास तिच्याकडे? तिला माझी मदत हवी होती आणि मी तिथे गेलो याचं कारण म्हणजे बाळकाकाच्या खुनाची ती एकमेव आय विटनेस आहे. मी तिथे गेलो होतो तेव्हा मी तिथेच सीडी विसरलो. मला मान्य आहे की मी हे तुला आधीच सांगायला हवं होतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. मला वाटलंच होतं की काहीतरी प्रॉब्लेम नक्की असणार, कारण मी पाहिलेला आधी असा नजर चोरून कधीच नाही बोलायचा. ठीक आहे, चुका सगळ्यांकडनंच होतात, पण चूक मान्य करायला हिंमत लागते. तो इशू नाहीये. इशू हा आहे की सीडी तुझी आहे हे विक्रांतला कळलंय आणि ते प्रियालाही कळलंय. ओ शिट. स्वप्नील म्हणजे ती जर शुभ्राला हे नाही, डोंट वरी. प्रिया तुझ्याशी कितीही भांडली ना तरी आपल्या दादाला ती अडचणीत नाही आणणार. त्याचं बघूया आपण काय करायचं. या कॉन्ट्रॅक्टचं काय करायचं ते सांग. यू कॅन कंटिन्यू विथ द प्रोजेक्ट बट यू हॅव टू डू इट इंडिव्हिज्युअली. ओके, आधी मला हे सांग की तुला पकडलं कोणी? माहीत नाही, पण मला पकडण्याचं सुद्धा एकमेव कारण होतं आणि ते म्हणजे सुलेखा. म्हणजे अशी कोणीतरी व्यक्ती आहे की जिला हे माहिती आहे की तू आणि सुलेखा कॉन्टॅक्टमध्ये आहात. यातही शंका आहे तुला? अरे विक्रांत भोसले सोडून दुसरं कोण असणार आहे? कधी कधी तर मला शंका येते की हा सगळा खेळ तोच खेळतोय. पण मला अजूनपर्यंत कळलं नाहीये की ती माणसं कोण होती. शिट, कोण आहे? तोच रे परत. एक माणूस आहे, त्याला त्याच्या गावात काहीतरी सॉफ्टवेअर हवं आहे, पण बिझनेस सोडून मला सारखा भेटून तो तुझी चौकशी करत असतो. माझी चौकशी? या, नाव काय त्याचं? जनार्दन पाटील. तुला डाऊट आहे या माणसाबद्दल? ऑफकोर्स. एक मिनिट.
हॅलो. नमस्कार साहेब, कुठे आहात? नाही, मी एका कामासाठी बाहेर आलो आहे. तुमची गाडी पाहिली, म्हटलं भेटावं. येऊ का भेटायला? नाही नाही, ठीक आहे. मी बाहेरून भेटतो तुम्हाला. ओके. स्वप्नील, तू म्हणतोयस तो जनार्दन पाटील हाच आहे? येस. हा खोटं बोलतोय स्वप्नील. व्हॉट? हो, कारण हाच तो माणूस आहे ज्याने मला किडनॅप केलं होतं. शिट. कुठे गेला होतास? बाहेर गेलो होतो कोणाला तरी भेटायला. आपलं ठरलं होतं की काही दिवस तरी कोणाशी संपर्क ठेवायचा नाही म्हणून. सॉरी, आपलं हे ठरलं होतं की मी माझ्या घरच्यांशी संपर्क ठेवणार नाही. मग कोणाला भेटायला गेला होतास? स्वप्नीलला. स्वप्नील? आणि पकडला गेला असतास तर? तो विक्रांत भोसले माझ्या विरुद्ध रान माजवतोय. आज जर मी स्वप्नीलला भेटलो नसतो तर उद्या पकडलो गेलो असतो. विक्रांत भोसले, मला वाटलंच होतं. काय केलं त्यानं? मी तुझ्या पुण्याच्या घरी तुला भेटायला आलो होतो तेव्हा मी माझी एक बिझनेस प्रपोजलची सीडी तुझ्या घरी विसरलो होतो. तुला सांगितलं होतं, आठवते? त्या विक्रांत भोसलेने जेव्हा तुझ्या त्या घरी रेड टाकली तेव्हा त्याने ती सीडी जप्त केली. आणि मग माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, पर्यायाने तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने ती सीडी वॉर्डन अँड कंपनीमध्ये सबमिट केली. कदाचित मी त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करीन आणि तो मला ट्रॅप करू शकेल. अच्छा, म्हणजे इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा प्लॅन होता. तर ठीक आहे, ठीक आहे. आता त्याचाच प्लॅन त्याच्यावर उलटवूया मग. पण त्यासाठी आपल्याला एका माणसाची मदत लागेल. कोणाची? स्वप्नील. येस. नीट ऐक. हॅलो. हा स्वप्नील, ये. ये बस. काका, प्रिया आहे का? मला जरा तिची. प्रिया? अरे काय रे, हे काय झालं तुला? नाही, जरा बाईक स्लिप झाली. अरे तो बस रे. नाही, आधी इथे बस. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का रे? पावसाळ्याचा सांभाळून चालवावी. नाही काका, खरं तर माझी काही चूक नव्हती. मला असं वाटतं की त्यांनी मुद्दाम केला असावा. त्यांनी म्हणजे कोणी? आहे एक जनार्दन पाटील. आता हा जनार्दन पाटील कोण? आणखी गावकरी आहे. आधी मला नॉर्मल वाटला होता, पण नंतर माझा पाठलाग करून सतत आधीविषयी चौकशी करू लागला. आधीची चौकशी? पण का?
आणि चौकशी म्हणजे काय? हेच की आधी कुठे आहे, तो कधी येणार आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे. आणि तुझी खात्री की हे सगळं त्यांनी घडवून आणलं म्हणून? हो, म्हणजे मी बाईक चालवत असताना मिररमध्ये मागे मला त्याच्यासारखीच व्यक्ती दिसत होती. तरी मी प्रियाला सांगितलं होतं तुला फोन करून अलर्ट राहायला. अलर्ट राहायचं म्हणजे काय? काळजी घ्यायची. याचा अर्थ कळतो की नाही रे तुम्हाला? ते काय नाही, तू आता इथे राहायला सुरुवात कर. इथे ये. कशाला काका? कशाला म्हणजे? तू आधी राहिलायच ना इथे. ते मला काही सांगू नकोस. तू आता इथे होत राहा. मला आर्ग्युमेंट्स नको आहेत. आज नुसतं एवढ्यावरती निभावलं, उद्या तुला आणखीन काय केलं तर? काका मी घेईन स्वतःची काळजी, आणि तो काय नाही करणार मला. हे काही करणार नाही म्हणजे काय? तो काय तुला सांगून करणार आहे काय सगळ्या गोष्टी? ते काय नाही, तू इथे राहायला ये म्हणजे ये. मला आर्ग्युमेंट्स नको आहेत. ओके ठीक आहे. काका प्रिया आहे का? मला तिच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. आतमध्ये आहे, तू जाऊन भेट जा. सुलेखा, काय आपण कुठे चाललो? तुला काही कल्पना आहे का आपण किती रिस्क घेतोय ते? कसली रिस्क आधी? आपल्या दोघांच्याही मागे काही माणसं लागली आहेत. विसरलीस? मग त्याला त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करूया. कसलं काम? लेट्स एन्जॉय लाईफ आधी. खरं सांगू का आधी, तू ना हे असं सशासारखं घाबरणं सोडून दे. बिनधास्त जगायला शिक ना. बिनधास्त? माझ्या मागे काही माणसं हात धुवून लागली आहेत. आणि किती किती? 5, 10, 15, 20. गेले कित्येक दिवस अख्खं पोलीस डिपार्टमेंट माझ्या मागे हात धुवून लागलंय आधी. एक लक्षात ठेवा आधी, जोपर्यंत पुढच्या 10 पायऱ्या सेफ आहेत हे मी कन्फर्म करत नाही ना, तोपर्यंत पहिल्या पायरीवर पाऊल ठेवत नाही. ओके? सुलेखा, काय झालं? काय परमेश्वर राव, काय करताय? मी काय करणार? मी साधा देवभक्त. आलो होतो विठ्ठलाच्या दर्शनाला. बरं, त्या आदिनाथ शास्त्रींचा काही सुगावा लागला का? आमच्याकडे सगळ्यांचा सुगावा लागून राहतोय हो. काही दिवसापूर्वी एक भामटा पळाला होता. आत्ताच पकडलं त्याले. बर. लोकांना वाटतं आम्ही केसवर काही कामच करत नाही म्हणून, पण आपल्या डोक्यातली फाईल कायम ओपन असते. कोण कुठं उभं आहे, काय करतंय, सगळं समजतंय आपल्याला. चला आता हे प्रकरण मार्गाले लावतो, आणि मग आहेच की तुम्ही आणि आदिनाथ शास्त्री. येऊ आता, नाहीतर आरतीची वेळ टळेल. या की, आणि तुमच्या देवाले साकडं घाला. येणारं संकट टळू दे म्हणावं. येऊ मी? देवा
भाईसाब